पंढरपूरमध्ये तरुणीवर ॲसिड हल्ल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। मात्र पोलिसांच्या जलद तपासामुळे प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले आहे। पंढरपूर शहरात काल रात्री एका 20 वर्षीय तरुणीच्या अंगावर ॲसिड टाकल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती। या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत अल्पावधीतच प्रकरणाचा उलगडा केला। सदर तरुणीने स्वतःच ॲसिड टाकून घेतल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आहे। या प्रकरणात पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला। निर्भया पथकाच्या एपीआय सुप्रिया रावण यांनी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करत घटनेमागील सत्य उघडकीस आणले। काल सायंकाळी 7:30च्या सुमारास अशी माहिती मिळाली आम्हाला की एक तरुणीवरती कोणीतरी अज्ञात इसमाने ऍसिड टाकून हल्ला केलेला आहे। तिच्या पीडितच्या आईला सुद्धा जेव्हा विचारलं, आईचं सुद्धा असंच प्राथमिक दृष्ट्या म्हणणं होतं। तिथे आम्ही त्वरित त्या हॉस्पिटलमध्ये जिथे ती तरुणी ऍडमिट होती तिथे पोहोचलो। त्याचबरोबर आम्ही टीम्स फॉर्म केल्या आणि टीम्स वेगवेगळ्या गोष्टींची तपासासाठी पाठवल्या। सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले, इंस्टाग्राम आयडी, व्हॉट्सअप कॉल लॉग्स अशा वेगवेगळ्या टेक्निकल व त्याचबरोबर जे कोणी तरुणीच्या मैत्रिणी आहेत, ज्या कुठल्या रिलेटिव्ह आहेत त्यांच्याशी चौकशी केली। त्या दरम्यान असं आढळून आलं की जे काही स्टेटमेंट्स त्या पीडितेने आधी दिल्या होत्या त्यामध्ये काही कॉन्ट्राडिक्शन्स आढळून आले आणि त्याच अन्वये पुढे विचारपूस केल्यान्वये जी पीडित आहे तिने ई साक्ष्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आमचे जे काही निर्भया पथकाच्या PSI रावण मॅडम आहेत त्यांच्या समक्ष व पीडिताच्या आईच्या समक्ष आणि डॉक्टर यांच्या समक्ष असं सांगितलं की त्या तरुणीने आपल्या डोक्यावरती ऍसिड, जे काही टॉयलेटमध्ये वापरण्यासाठी ऍसिड जे मिळते 60 रुपयाला 1 लिटर असे ते वर्णन असते, असं वर्णनाचं ऍसिड तिने आपल्या राईट साइड ऑफ द फेसला पोर केलं होतं। आणि तसंच घटनास्थळाचा अभ्यास केल्यावरती असंच काहीतरी दिसून आलं आहे। पुढे तपास चालू आहे। अजूनपर्यंत जसं की मी सांगितलं, ई साक्ष्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या अनुषंगाने पीडितेने जबाब दिलेला आहे। त्यामध्ये तिचं असं म्हणणं आहे की ती ऍक्च्युली लिव्हर पेशंट आहे। काही वर्षांपासून तिचे जे काही ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही अडचणींना तिला सामोरे जावं लागलं होतं आणि काही स्ट्रेस होता आणि त्याच्याच अनुषंगाने हा तिने पाऊल हे टोकाचं उचललेलं आहे। पुढे अजून तपास चालू आहे, निष्पन्न होईल। काल जो काही तपास झाला त्यामध्ये वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करणं असेल, टेक्निकल एव्हिडन्सेस गॅदर करणं असेल, स्टेटमेंट्स असेल पीडितचे, हे संपूर्ण ह्या चौकशीची स्टेशन डायरी नोंद पोलीस स्टेशनमध्ये घेतलेली आहे आणि पुढे जसं तपास पुढे येईल आणि ज्या गोष्टी समोर येतील त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची तजवीज सुद्धा आम्ही ठेवली। तपासादरम्यान घटनेचे नेमके कारण व पार्श्वभूमी स्पष्ट करण्यात पोलिसांना यश आले असून यामुळे शहरातील महिलांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे। या प्रकरणाबाबत अधिक माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे।